मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, ज्या क्षणाची वाट संपूर्ण भारत आणि इव्हन जग देखील पाहत होतं, तो म्हणजे भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामधला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार. त्याच्यावरती आज स्वाक्षरी झालेली आहे. त्याच्या ह्या ऐतिहासिक कराराची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केलेली आहे, ज्याला मदर ऑफ ऑल डील, भारताने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या मुक्त व्यापार करारामधला सगळ्यात मोठा मुक्त व्यापार करार जो भारताने ज्याची घोषणा आज केलेली आहे. त्यामुळे जागतिक हेडलाईन्समध्ये स्वाभाविकपणे याची चर्चा होणार, अमेरिकेमध्ये याची चर्चा होणार, हे गृहीतच धरलेलं आहे. मात्र हा करार एवढा महत्त्वाचा का आहे, त्या दृष्टिकोनातून भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन महासंघाच्या प्रमुखांना आमंत्रित का केलं गेलेलं होतं आणि आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून जी घोषणा केलेली आहे की या ऐतिहासिक करारावरती स्वाक्षरी झालेली आहे, याचं नेमकं भारतासाठी महत्त्व काय आहे, भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्व काय आहे, विद्यार्थ्यांसाठी काय आहे, व्यावसायिकांसाठी काय आहे, गुंतवणूकदारांसाठी काय आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तर सर्वात प्रथम आपण मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे सरकारचं की एका अतिशय महत्त्वपूर्ण करारावरती आज स्वाक्षरी झाली. हा जो करार आहे भारताचा 18वा मुक्त व्यापार करार आहे. 18वा. यापूर्वी भारताने 17 मुक्त व्यापार करार केले. मात्र हे जे करार होते हे व्यक्तिगत देशांबरोबरचे होते, ज्याला बायलॅटरल फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हणतात. भारताने दक्षिण पूर्व आशियातल्या अनेक देशांशी केलेला आहे, UAE बरोबर केलेला आहे, इंग्लंड बरोबर केलेला आहे, ऑस्ट्रेलिया बरोबर केलेला आहे. मात्र पहिल्यांदा भारताने बहुपक्षीय मुक्त व्यापार करार केलेला आहे. युरोपियन महासंघ जी जगातला सगळ्यात पॉवरफुल अशा प्रकारचा ट्रेड ब्लॉक आहे, ज्याचे 27 सदस्य देश आहेत आणि ज्याच्यामध्ये इंग्लंड तर आता बाहेर पडलाय, फ्रान्स, जर्मनी, इटली सारखे अतिशय पॉवरफुल त्याच्यामध्ये देश आहे, फ्रान्स सारखा जे देश त्याच्यामध्ये आहे. अशा स्वरूपाच्या युरोपियन महासंघाबरोबर भारताने बहुपक्षीय मुक्त व्यापार करार केलेला आहे. भारताचा हा 18वा मुक्त व्यापार करार आहे, पहिला बहुपक्षीय मुक्त व्यापार करार आहे. आणि प्रथम तर तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की हा युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यातला हा मुक्त व्यापार करार का महत्त्वाचा आहे. जर आपण युरोपियन महासंघाचे 27 देश आणि भारताची लोकसंख्या एकत्र केली मित्रांनो, तर ती साधारणतः 200 कोटींपर्यंत चालली जाते. जर ह्या दोघांचा GDP आपण एकत्र केला तर तो जवळपास $20 ट्रिलियन पर्यंत जातो. म्हणजे तो जगाच्या 1/4 पर्यंतचा तो GDP आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आज आपण जर बघितलं तर साधारणतः भारताकडे ह्यूज मॅन पॉवर आहे आणि युरोपकडे टेक्नॉलॉजी आहे. आज पहिल्यांदा टेक्नॉलॉजी आणि मॅनपॉवर हे दोन्ही पण एकत्र येताना दिसत आहेत आणि म्हणून जगभरामध्ये त्याची हेडलाईन्स आहे. मित्रांनो, हा जो करार आहे हा जरी अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर याला वेग प्राप्त झाला असला तरी मी सुरुवातीला जसं म्हटलं, गेल्या 20 वर्षांपासून भारतीय ह्या मुक्त व्यापार कराराची वाट बघतायत. कारणही तसंच आहे. या मुक्त व्यापार करारावरती चर्चा ही 2007 मध्ये सुरू झाली. 2007 ते 13 जवळपास 6 वर्ष ही चर्चा चालली. मात्र त्यानंतर ह्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. अनेक असे तांत्रिक मुद्दे होते ज्याच्यामध्ये युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यामध्ये एकमत होऊ शकत नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या युरोपियन देशांकडनं जे नॉन ट्रेड बॅरियर्स लावले जातात, हे नॉन ट्रेड बॅरियर्स भारताला अनेक दृष्टिकोनातनं जाचक वाटत होते. विशेष म्हणजे लेबर स्टँडर्डच्या बाबतीमध्ये असेल, चाइल्ड लेबरच्या बाबतीमध्ये असेल, एन्व्हायरमेंट पोल्युशनच्या बाबतीमध्ये असेल, असे अनेक तांत्रिक मुद्दे होते ज्याच्यावरनं एकमत होत नव्हतं. 2013 पर्यंत चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या. 13 नंतर मात्र ही चर्चा पूर्णपणे थांबली आणि मग पोस्ट कोरोना फेजमध्ये ज्या वेळेला जगामध्ये एक प्रकारच्या महामंदीचं वातावरण निर्माण झालं, जगातल्या औद्योगिक कृषी उत्पन्नावरती परिणाम झाला, जागतिक आर्थिक विकासाचा वेग मंदावला आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका कोरोना महामारीचा कोणाला बसला असेल तर तो युरोपला बसला. आणि आज युरोपमधल्या कोणत्याही देशाचं, म्हणजे हा जो श्रीमंत देशांचा युरोपियन महासंघ
आहे, यापैकी कोणत्याही देशाचा आर्थिक विकासाचा दर हा 2% जास्त नाही आहे. आणि दुसरीकडे भारत आहे. नुकतंच IMFनी जो दावोसमध्ये स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाली, त्यामध्ये भारताच्या GDPचा ग्रोथ रेट 2026 साठी 7.2% प्रोजेक्ट केलेला आहे. जगामध्ये सगळ्यात रॅपिडली ग्रोईंग इकॉनॉमी कोणती असेल तर ती भारताची इकॉनॉमी आहे. त्यामुळे आता ह्या युरोपियन महासंघाला भारताची गरज काय आहे हे प्रामुख्याने दिसून आलेलं आहे. एकीकडे कोरोनाचा तडाखा या युरोपियन देशांना बसला आणि नंतर ज्याला आपण म्हणतो की याचा जो उच्चांक गाठला गेला त्यांच्या समस्यांचा, तो जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि डोनाल्ड ट्रम्पचं जे टॅरिफचं धोरण आलं, त्याचप्रमाणे युरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये क्षणाक्षणाला खटके उडायला लागले. हे जे दोन म्हणजे एकीकडे अमेरिका आणि एकीकडे युरोपियन देश, मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर हे दोघे जण अतिशय एकत्र, म्हणजेच एकाच नाण्याच्या दोन बाजू, अशा प्रकारची परिस्थिती युरोपियन महासंघामध्ये आणि अमेरिकेत होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये या युरोपियन देशांचं जे नुकसान झालं, त्या नुकसान भरून काढण्यासाठी अमेरिकेकडनं योजना आखल्या गेल्या, ज्याला ट्रुमन पॉलिसी किंवा मार्शल प्लॅन असं म्हणतात. मित्रांनो, याच्याच अनुषंगाने ब्रिटन वूड ॲग्रीमेंट झाला. ब्रिटन वूड ॲग्रीमेंटच्या अंडर वर्ल्ड बँक आली, IMF आलं. हे का काढलं गेलं? हे सगळं युरोपच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी काढलं गेलं. युरोपच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे अमेरिकेने घेतली. 1949ला नॅटो सारखी संघटना स्थापन करण्यात आली, त्याचं नेतृत्व अमेरिकेकडे होतं. त्यामुळे या युरोपियन देशांनी आपली संरक्षण व्यवस्था जी होती ती पूर्णपणे अमेरिकेला आउटसोर्स केली. अमेरिकेने आपले न्यूक्लिअर वेपन्स, आपले मिसाईल्स हे युरोपियन भूमीवरती ठेवले आणि जो ग्रीनलँड आता जागतिक हेडलाईन्स बनलेला आहे, त्या ग्रीनलँडमध्ये जो डेन्मार्कचा भाग आहे, त्या ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा सगळ्यात मोठा जगातला एअरबेस, डिफेन्स एअरबेस आहे. 1951ला तो डिफेन्स एअरबेस क्रिएट करण्यात आला, तिथं मिसाईल ठेवण्यात आलं. त्यामुळे या युरोपियन देश अमेरिकेवरती पूर्णपणे डिपेंडेंट होते. जो ट्रम्प 2016 ते 20 मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झाले, त्यावेळेला जे ट्रम्प म्हणेल ती पूर्व दिशा होती. मात्र आता ह्या युरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये प्रचंड खटके उडायला लागले. डोनाल्ड ट्रम्पनी नॅटो ही भविष्यात असेल की नाही अशा प्रकारचे संकेत द्यायला सुरुवात केले. ग्रीनलँडच्या प्रश्नावरती युरोप बरोबर युद्ध करण्याची भाषा डोनाल्ड ट्रम्प वापरायला लागले. दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये युरोपियन नेत्यांची खिल्ली या डोनाल्ड ट्रम्पनी उडवली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन कशा प्रकारचा सनग्लास घालता त्याच्यावरती टीका त्यांनी केली. अशा स्वरूपाचे खटके उडालेले असताना युरोप खऱ्या अर्थाने ऑर्फन झाला. ऑर्फन मी का म्हणतो हे लक्षात ठेवा. ते कशा पद्धतीने अलिप्त झाले, वाळीत टाकल्यासारखे झाले. याचं कारण असं आहे की गेल्या 6-7 दशकांमध्ये या युरोपियन देशांनी खऱ्या अर्थाने मौज मजा केली. त्यांनी आपलं संरक्षण अमेरिकेला देऊन टाकलं, तुम्ही आमच्या संरक्षणाची काळजी घ्या. त्यांना सहज पद्धतीने रशियाकडनं गॅस मिळायला लागला, रशियाकडनं तेल मिळायला लागलं, त्यामुळे त्याचा पुरवठा जोरात सुरू झाला. नंतर चायनामध्ये प्रचंड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली. चायना ग्लोबल सप्लाय चेनमध्ये पुढे आला, म्हणून त्यांच्या सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची काळजी चायना घ्यायला लागला, स्वस्तामध्ये गोष्टी मिळायला लागल्या. आता प्रॉब्लेम असा आलेला आहे, इकडे डोनाल्ड ट्रम्पनी युरोपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आहे, इकडे रशियावरती आर्थिक निर्बंध टाकल्यामुळे गॅस आणि ऑइल आता मिळणं बंद झालेलं आहे. चायनाच्या बाबतीमध्ये साशंकता निर्माण झाली कोरोना महामारीनंतर. युरोपियन देश चीनवरती इतके विसंबून राहायला लागले की दोघांमधला व्यापार 800 अब्ज झाला, मात्र ट्रेड सरप्लस चायनाच्या बाजूने 400 अब्ज डॉलरचा झाला. आणि त्यामुळे यांना भीती वाटायला लागली की आपली ही ओव्हर डिपेंडन्सी चायनावर झाली. उद्या चायनामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला, उद्या चायनाने हात आकडते घेतले, तर युरोपियन देशांनी पाहायचं कोणाकडे? आणि मग हे युरोपियन देश वळले भारताकडे. आणि आज त्यांना भारताची प्रचंड, कधी नव्हती तेवढी गरज प्राप्त झाली. आणि गेल्या 1 वर्षामध्ये जसे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनले, या युरोपियन देशांनी चर्चेच्या फेऱ्या वाढवल्या आणि आपल्याबरोबर ऐतिहासिक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केला. हे मी आता युरोपियन देशांच्या बाजूने सांगितलं. भारताच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर भारत जसा युरोप अमेरिकेवरती ओव्हर डिपेंडंट होता सुरक्षेसाठी, चायनावरती ओव्हर डिपेंडंट होता आपल्या जीवनावश्यक वस्तूसाठी, तसा भारताने पण चुका केलेल्या होत्या. भारत अमेरिकेवरती ओव्हर डिपेंडंट होता आपल्या एक्सपोर्टसाठी. आपण जवळपास 32 ते 35 अब्ज डॉलरच्या वस्तू या अमेरिकेला एक्सपोर्ट करत होतो. विशेष म्हणजे आमच्याकडचे गारमेंट्स असतील,
लेदर प्रॉडक्ट्स असतील, इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स असतील, आमच्याकडचे ॲटो पार्ट्स असतील, जेम्स आणि ज्वेलरीज असतील, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्समध्ये बासमती राईस असेल, याच्यामध्ये फिशरीजमध्ये श्रिम्प असेल आंध्र प्रदेशमधलं, आमच्या सोलापूरच्या चादरी असतील, ह्या सगळ्या गोष्टी किंवा कानपूरमधलं लेदरचं प्रॉडक्ट असेल, सगळं अमेरिकेला. आणि जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी 50% टेरिफची घोषणा केली, आमचा हा $32 अब्ज जो व्यापार आहे त्याच्यावर परिणाम झाला. आणि त्यामुळे भारताने गेल्या 4-5 महिन्यामध्ये स्वतःला कमालीचं सावरलं. कमालीचे बदल भारतामध्ये घडून आले. मित्रांनो बघा, मी याचा उल्लेख यापूर्वी पण केला होता. जो भारत ज्याने 1991 मध्ये आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला, मात्र अजूनही आमच्याकडचे काही सेक्टर्स हे अजूनही ओव्हर रेग्युलेटेड आहेत. त्यापैकी ट्रेड सेक्टर आमचं असं आहे, अजूनही आम्ही हवं तेवढं ते लिबरलाइज केलेलं नाहीये, अजूनही आम्ही त्यामध्ये रेस्ट्रिक्शन ठेवलेले आहेत. म्हणून भारताचा उल्लेख जगामध्ये टेरिफ किंग अशा प्रकारचा होतो. आपल्याकडच्या ॲग्रिकल्चर, डेअरीज, फिशरीज या बाबतीमधले आणि इतर क्षेत्रामधले, इव्हन ऑटोमोबाईल्स मधले असतील, आपल्याकडचे टेरिफ जगामध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने आहे. मी समजू शकतो की ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये निश्चितपणे भारताने टेरिफ हे कायम ठेवले पाहिजेत. आपल्या शेतकऱ्यांना आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, कारण आपल्या शेतकऱ्याची तुलना अमेरिका आणि युरोपच्या शेतकऱ्यांबरोबर करता येत नाही. ते ओव्हर सबसिडाइज्ड आहेत. त्यांच्याकडे 2 ते 3% लोक शेती करतात. आज आमच्याकडे 60 to 65% लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन हे प्रामुख्याने शेती आहे. त्यामुळे शेतीवरचा टॅरिफ हलवणं योग्य नाहीये. पण इतर सेक्टरमध्ये भारताने लिबरलाइज करणं, ट्रेड रिफॉर्म्स करणं हे गरजेचे आहे. तिथे FDI प्रामुख्याने आला पाहिजे. म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला, दावोसला एका मुद्द्याची फार मोठी चर्चा झाली. आणि ती चर्चा अशी होती की भारताचा GDP ग्रोथ रेट 7.2% आहे. असं असताना भारतामध्ये FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येण्याचा वेग कमी का बरं आहे? आणि त्याचं मुख्य कारण आहे मित्रांनो, ट्रेड रिफॉर्म्स आपल्याकडे झालेले नाहीयेत. त्यामुळे भारताने आता ट्रेड रिफॉर्म्स करायला सुरुवात केली. भारत हा द्विपक्षीय पातळीवरती फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करायचा, ऑस्ट्रेलिया बरोबर करायचा, UAE बरोबर करायचा, इंग्लंड बरोबर आपण केलेला आहे, न्यूझीलंड बरोबर टॉक्स पूर्ण केलेले आहेत. पण भारत मल्टीलॅटरल लेवलला जात नव्हता. यापूर्वी RCEP म्हणजे रिजनल इकॉनॉमिक कम्प्रेहेन्सिव्ह पार्टनरशिप, रिजनल कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप नावाचा एक करार होता, ज्या 16 देश होते. 2016 मध्ये भारत त्याच्या चर्चेत समाविष्ट झाला. पण 2019 मध्ये भारताने सांगितलं की आम्ही हा मुक्त व्यापार करार करणार नाही. कारण भारताचा अनुभव मुक्त व्यापार कराराविषयीचा थोडा नकारात्मक आहे. भारताने यापूर्वी जे मुक्त व्यापार करार केले आहेत, बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट, याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलंय की आपला ट्रेड डेफिसिट वाढलाय. म्हणजे इतर देशांच्या वस्तू आपल्याकडे विकल्या जात आहेत, पण आपल्या वस्तू तिकडे तेवढ्या प्रमाणात विकल्या जात नाहीयेत. आणि त्यामुळे मित्रांनो, या वेळेला आपण जो मुक्त व्यापार युरोपियन देशांबरोबर केलेला आहे, युरोपियन महासंघाबरोबर केलेला आहे, तो गुणात्मक दृष्ट्या भिन्न आहे जो आपण यापूर्वी 17 मुक्त व्यापार करार केलेत त्याच्यामध्ये. आता त्याच्यात काय प्रोव्हिजन आपण टाकली आहे की आता आपण असं टाकलेलं आहे, ज्याची घोषणा खुद्द पंतप्रधान मोदींनी आता केलेली आहे, की आपण केवळ युरोपियन देशांबरोबर मुक्त व्यापार करार केलेला नाहीये, तर त्या देशांनी भारतामध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत. ह्या गोष्टीची तरतूद पूर्वी नव्हती. पूर्वी आपण आपला टेरिफ डाऊन करायचो, आपल्याबरोबर ज्या देशाबरोबर आपण करार केला तो टेरिफ डाऊन करायचा, परंतु FDI किंवा गुंतवणुकीच्या प्रोव्हिजन्स नव्हत्या, ज्या यावेळेला टाकण्यात आलेल्या आहेत. ऑलमोस्ट $500 मिलियन इन्व्हेस्टमेंट पुढच्या काही काळामध्ये भारतामध्ये होणार आहेत वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की आपण पहिल्यांदा त्याच्यात प्रोव्हिजन अशी टाकली आहे, ती म्हणजे आपण आता जरी युरोपियन देशांकडनं काही ऑटोमोबाईलची टेक्नॉलॉजी घेतली, न्यूक्लिअरची टेक्नॉलॉजी घेतली, फार्मास्युटिकल मधली टेक्नॉलॉजी काही आपण घेतली किंवा डिफेन्स मधली टेक्नॉलॉजी घेतली, तर आपण ती सरसकट इम्पोर्ट नाही करणार. तर याच्यानंतर जॉईंट प्रोडक्शन असणार आहे, जॉईंट डेव्हलपमेंट असणार आहे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करावी लागणार आहे आणि त्याचं उत्पन्न भारतामध्ये भविष्यामध्ये सुरू होणार आहे. ही प्रोव्हिजन पहिल्यांदा डिफेन्सच्या बाबतीमध्ये टाकण्यात आलेली आहे आणि हा एक अतिशय महत्वाचा प्रोव्हिजन किंवा तरतूद यावेळेसच्या मुक्त व्यापार करारामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा मुक्त व्यापार करार म्हणजे भारताने काही सेक्टर्समध्ये टॅरिफ शून्यावरती आणणं, युरोपियन देशांनी टॅरिफ शून्यावरती आणणं, इथपर्यंत हा करार मर्यादित नाही आहे. तर या करारामध्ये युरोपियन देशांकडनं भारतामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक केली जाणं नंबर 1.
दुसऱ्या युरोपियन देशांच्या कंपन्यांबरोबर आणि या देशांनी भारताबरोबर संयुक्त प्रकल्प उभं करणं नंबर 2. आणि नंबर 3 सगळ्यात म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा ह्युमन रिसोर्सची मोबिलिटी हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. भारतीय विद्यार्थ्यांना युरोपियन देशामध्ये शिक्षणाच्या मोठ्या संधी, भारतीय ह्युमन रिसोर्सला युरोपमध्ये कामाच्या मोठ्या संधी, या संदर्भामधल्या स्पष्ट तरतुदी या मुक्त व्यापार करारामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याकडच्या तरुणांना भविष्यामध्ये जे ओव्हर डिपेंडेंट अमेरिकेला आहेत, सगळ्यांना अमेरिकेला जायचं असतं, आता गरज नाहीये. आता आपण जर्मनीकडे, फ्रान्सकडे, इटलीकडे आपण मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो. हा एक अतिशय महत्त्वाचा बदल आहे. नुकतंच जर्मनीचे प्रमुख भारताच्या भेटीवरती येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की प्रतिवर्षी जर्मनी भारताला 15,000 व्हिसा ऑफर करतो, ते वाढून त्यांनी आता 90,000 व्हिसा केलाय. लक्षात घ्या, ह्या युरोपियन देशांची सगळ्यात मोठी समस्या आज काय आहे तर यांचं एजिंग पॉप्युलेशन. हे झपाट्याने म्हातारे होणारे देश आहेत. आज या युरोपमध्ये कोणत्या 2 सेक्टरची सगळ्यात जास्त गरज आहे? एक तर तिथल्या म्हाताऱ्या होणाऱ्या लोकांना ड्रायव्हर्स पाहिजे आहेत, तिथल्या म्हाताऱ्या होणाऱ्या लोकांना त्यांची सेवा करण्यासाठी नर्सेस, डॉक्टर्स, वॉर्डबॉयज पाहिजे आहेत. आज भारतामधनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर ह्युमन रिसोर्स या बाबतीमध्ये आपण स्किल्ड ह्युमन रिसोर्स त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. मित्रांनो, कोरोना महामारीच्या काळामध्ये या युरोपियन देशांना सेवा पुरवणारे भारतीयच होते. त्यांना सेवा पुरवणाऱ्या भारतीय नर्सेस होत्या, भारतीय वॉर्डबॉयज होते, भारतीय मेडिसिन्स होते, भारतातलं जेनेरिक मेडिसिन किंवा वॅक्सिन्स आमचं त्याच्यामध्ये काम आलेलं होतं. त्यामुळे भविष्यामध्ये प्रचंड मोठ्या ह्युमन रिसोर्स पूलला एक प्लॅटफॉर्म याच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे सेक्टर्सचा व्यापार आपला अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफ धोरणामुळे अफेक्ट झालेला होता, विशेष करून गारमेंट्स, लेदर्स, ऑटो पार्ट्स, इंजिनिअरिंग पार्ट्स, जेम्स ज्वेलरीज, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट, फिशरीज आणि डेअरीज, या सगळ्यांना प्रचंड मोठी मार्केट, साधारणतः 40 कोटी लोकांची मार्केट आज युरोपमध्ये मिळणार आहे. ऑलरेडी मागच्या महिन्यामध्ये युरोपचा आपल्याला गारमेंट्समधला आणि लेदर गुड्समधला जो एक्सपोर्ट आहे तो ऑलरेडी मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पची जी योजना होती की आम्ही भारताच्या विरुद्ध 50% टेरिफ करू, आता तर त्यांनी एक विधेयक आणलंय 500% टेरिफ करू. तुम्ही 500 ने 1000% करा. आता आम्हाला अमेरिकेच्या व्यापाराची एवढी गरज राहिलेली नाही आहे, कारण आम्हाला इतर क्षेत्र ओपन झाले आहेत. आम्हाला युरोपची मार्केट ओपन झाली आहे, रशियाची मार्केट ओपन झाली आहे, ऑस्ट्रेलियाचा मार्केट ओपन झाली आहे, न्यूझीलंड बरोबर आमचा ॲग्रीमेंट झाला आहे, इस्लामिक देशांबरोबर आमचं ऑलरेडी UAE बरोबर झालंय, ओमान बरोबरचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचं आमचं बोलणं चाललंय. बघा, आता आपण ट्रेड डायव्हर्सिफिकेशन करायला लागलोय आणि त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला एवढा इम्पॅक्ट होणार नाहीये. आता बघा, मी ह्या कराराच्या तरतुदींकडे येतो. काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या माझ्यासाठी कदाचित आपण जे डेली आपण सर्वसामान्य नागरिक आहोत आपल्यावरती याचा कसा परिणाम होईल ते बघा. आता याच्यातल्या तरतुदी अजून बाहेर आलेल्या नाहीयेत, कारण ही घोषणा झालेली आहे आणि यानंतर याला दोन्ही देशांकडनं म्हणजे युरोपियन महासंघांकडनं आणि भारताकडनं याच्या ऑफिशियल त्याला मान्यता मिळेल आणि मग त्याचं एक 6 महिन्यांमध्ये हा करार अस्तित्वामध्ये येईल. आता बघा, याच्यामध्ये होणार काय आहे तर युरोपियन देशांची मास्टरी कशामध्ये आहे? युरोपियन देशांची मास्टरी न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आहे. मी सांगितलं तुम्हाला की पॅरिस शहर आहे, ऑलमोस्ट 80% पॅरिस शहराची इलेक्ट्रिसिटी न्यूक्लिअर एनर्जीमधनं जनरेट होती. आज त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे. दुसरी यांची मास्टरी कशामध्ये आहे तर यांची फार्मास्युटिकल मधल्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट मधली. तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की भारत जगातले नंबर 3 हा लार्जेस्ट फार्मास्युटिकल प्रोड्युसर देश आहे. जेनेरिक मेडिसिनचं ऑलमोस्ट 40% प्रोडक्शन भारतामध्ये होतं. पण भारतामध्ये आपल्या कंपन्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवरती एवढा खर्च करत नाहीत जेवढा युरोपियन फार्मास्युटिकल कंपन्या करतात. लक्षात घ्या, भारतामधल्या मेजर जे जायंट्स आहेत फार्मास्युटिकल मधले त्यांचे आयर्लंड बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. कारण आयर्लंड हा बेसिकली फार्मास्युटिकल कंपन्यांचा हब मानला जातो. इव्हन अमेरिका देखील आपले बरेचसे फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स आयर्लंडकडनं इम्पोर्ट करतो. आयर्लंड बरोबर आपले या बाबतीमधले खूप मोठ्या प्रमाणावरती ॲग्रीमेंट्स आहेत, कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आपल्या फार्मास्युटिकल कंपन्यांचा. केवळ 2025 या एका वर्षामध्ये युरोपियन देशांनी फार्मास्युटिकल मधल्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवरती 52 अब्ज खर्च केले. ही सगळं रिसर्च आपल्याला कामाला येणार आहे, आपल्या फार्मास्युटिकल कंपन्यांना कामाला येणार आहे, आपल्या जेनेरिक मेडिसिनच्या प्रोडक्शनला कामाला येणार आहे. जगामध्ये जेवढे वॅक्सिन्स बनतात त्याच्यापैकी 60% वॅक्सिनचं प्रोडक्शन भारतामध्ये होतं. त्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट कामाला येणार आहे. दुसरं सेक्टर लक्षात घ्या, IT सेक्टर.
ज्याचं भारताचं हे सर्व्हिस सेक्टर आहे, आपला अमेरिकेला पण आयटीचा एक्सपोर्ट फार मोठा आहे. जगामध्ये आयटी एक्सपोर्टची जी सप्लाय चेन आहे त्यामध्ये भारताचा वाटा हा 50% आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, याच्यासाठी लागणारी जी एक्सपर्ट मॅन पॉवर आहे, स्किल्ड मॅन पॉवर आहे, ती सप्लाय करण्यामध्ये भारताचा वाटा 20% आहे. त्यामुळे आपल्या आयटी सेक्टरला आता अमेरिकेवरती ओव्हर डिपेंडंट राहायची गरज नाही आहे. आता आपण युरोपियन देशांबरोबर आपला आयटी एक्सपोर्ट हा येत्या काळामध्ये वाढू शकतो. त्यामुळे हे दोन सेक्टरमध्ये मोठे फायदे होणार आहेत. आता बघा, यामध्ये कॉम्पिटिशन काय वाढणार आहे, कोणत्या बाबतीमध्ये वाढणार आहे. युरोपियन देश, जसं मी न्यूक्लिअर एनर्जी सांगितलं, फार्मास्युटिकल सांगितलं, आयटी सेक्टर सांगितलं, तसं युरोपियन देश हे ॲटोमोबाईलमध्ये फार पुढे आहेत. ज्या जर्मन टेक्नॉलॉजीच्या गाड्या भारतामध्ये आजही मोठ्या प्रमाणावरती विकल्या जात आहेत, मग त्या स्कोडा असतील, मर्सिडीज बेन्झ आहे, फोल्क्सवॅगन आहे, या कंपन्या यांच्या गाड्या ह्या भारतामध्ये येत्या काळामध्ये स्वस्त होतील. याचं कारण असं आहे की भारत त्यांच्यावरती लावणारी जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती ड्रॅस्टिकली डाऊन करेल. त्यामुळे आपल्याला जर्मन बनावटीच्या गाड्या, फ्रेंच बनावटीच्या ज्या गाड्या आहेत, या आता भारतामध्ये स्वस्त तुमच्या रोड्सवरती तुम्हाला एक चॉईस भारतीय कस्टमरला मिळणार. हा पहिला मुद्दा. दुसरा, वाईन प्रोडक्शनमध्ये हे युरोपियन देश प्रचंड पुढे आहेत आणि त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी पण ड्रास्टिकली आपण कमी करणार आहोत. ओके, त्यामुळे त्या तुम्हाला भारतामध्ये याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खप वाढणार आहे. तिसरं, डेअरी प्रॉडक्ट्समध्ये जसं युरोपचं चीज असेल, युरोपचं वे प्रोटीन असेल, हे देखील, कारण त्यामध्ये देखील हे देश पुढे आहेत, त्यामुळे त्यांचं देखील या गोष्टी इथं स्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय प्रॉडक्ट्सला काही प्रमाणामध्ये कॉम्पिटिटिव्ह बनावं लागेल. मला असं वाटतं की ह्या प्रोव्हिजन्स अजून पुढे यायच्या आहेत, परंतु ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये आपली नो कॉम्प्रोमाइज भूमिका आहे आणि त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्पमध्ये आणि आपल्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला. कारण आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमधलं टेरिफ जे अप्रॉक्सिमेटली 49% आहे ते आपण कमी करायला तयार नसल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चिडलेले होते आणि म्हणून आपल्यावरती टेरिफची घोषणा त्यांनी केलेली होती. जो 50% टेरिफ आहे त्यातला 25% टेरिफ हा फक्त ॲग्रिकल्चरमुळे आपल्यावरती लादण्यात आला होता. आता मुद्दा असा आहे की ॲग्रिकल्चर या करारामध्ये देखील मला बिलकुल वाटत नाही की भारताने लिबरलाइज केला असेल, त्यातला आपण टेरिफ कमी केला असेल. ॲग्रिकल्चर हा एक कोर सेक्टर आहे ज्याविषयी भारताची भूमिका नो कॉम्प्रोमाइजची आहे. कोणत्याही परिस्थितीमधला ॲग्रिकल्चरमधला टेरिफ हा कमी केला जाणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ॲग्रिकल्चरला पूर्णपणे बाजूला ठेवलं गेलं असेल. मात्र इतर सेक्टर, इव्हन फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्स, काही प्रमाणामध्ये पंजाब असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल, यांचे जे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत त्यांना कॉम्पिटिशन युरोपियन देशांकडून येत्या काळामध्ये होऊ शकते. त्यांचे फ्रूट्स, त्यांचे व्हेजिटेबल्स हे भारतामध्ये स्वस्तामध्ये आता आपल्या भारतीयांना प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की याहीपेक्षा, म्हणजे सर्वसामान्य दैनंदिन वस्तूंपेक्षा भारतीय विद्यार्थी, भारतीय व्यावसायिक आणि भारतातले कॉर्पोरेट वर्ल्डमधले जे लीडर्स आहेत त्यांना प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म आता युरोपियन महासंघाच्या दिशेने मिळणार आहे. युरोपियन देशांनी, ह्या 27 देशांनी भारताकडनं येणाऱ्या वस्तूंवरचा जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती ड्रास्टिकली डाऊन करून टाकली आहे. आणि अतिशय महत्त्वाची शेवटची बाब मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, भारताचा जो ट्रेड जगभरामध्ये होतो त्याचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे व्यापार तूट मोठी आहे. म्हणजे भारताकडनं निर्यात कमी होती आणि आयात जास्त होती आणि हा जो गॅप आहे त्याच्यामुळे ट्रेड सरप्लस वाढतो आणि तो भारताच्या अगेन्स्टमध्ये जाणारा असतो. युरोपियन महासंघ एकमेव असा महासंघ आहे ज्यांच्याबरोबर आपला ट्रेड सरप्लस आहे. म्हणजेच काय, $15 बिलियन वस्तू ॲडिशनल आपण त्यांना पाठवतो. आपला एक्सपोर्ट युरोपियन महासंघाला जास्त आहे, इम्पोर्ट कमी आहे. मात्र हा मुक्त व्यापार करार झाल्यानंतर युरोपमधला इम्पोर्ट भारतामध्ये वाढू शकतो, कारण टेरिफ ड्रॅस्टिकली कमी होणार आहे. तर भारताला चिंता असेल की हा जो ट्रेड सरप्लस आपल्या बाजूने आहे तो कमी होतो का, आणि म्हणून या मुक्त व्यापार करारामध्ये 2 तरतुदी ऍड केल्या गेलेल्या आहेत की युरोपियन देशांनी भारतामध्ये FDI आणला पाहिजे आहे, भारतात मोठी गुंतवणूक केली पाहिजे आहे, आणि दुसरं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणं, जॉईंट प्रोजेक्ट्स करणं. हा गुणात्मक फरक आहे भारताने यापूर्वी केलेल्या ट्रेड ॲग्रीमेंट्समध्ये आणि जो मदर ऑफ ऑल ट्रेड डील म्हणला, ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. ऐतिहासिक या क्षणाचा मधला एक मोठा फरक आहे. मित्रांनो, प्रचंड मोठे बदल येत्या काळामध्ये तुम्हाला दिसून येणार आहेत आणि हे बदल भारताच्या आर्थिक आणि व्यापारी सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय आशावादी अशा पद्धतीचे आहेत. पुन्हा एकदा नव्या ताकदीने
भारताची अर्थव्यवस्था ज्या वेगाने पुढे जाते, जो GDP ग्रोथ रेट आपल्याला साधारणतः 7 to 9% पर्यंत मेंटेन ठेवावा लागेल $10 ट्रिलियन आणि विकसित भारताचं उद्दिष्ट अचीव करण्यासाठी, तो आपण अशा प्रकारच्या मुक्त व्यापार करारांमुळे पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि आता याच्यामुळे अमेरिकेची वाढती मोनोपली, आता हा जो युरोपियन देशांबरोबरचा व्यापार आहे हा डॉलरमध्ये होणार नाही मित्रांनो, हा आता युरोमध्ये होणार आहे. त्यामुळे एक पद्धतीने डॉलरला पण आपण याच्या माध्यमातून चॅलेंज करतोय. त्यामुळे संपूर्ण भारताने या मुक्त व्यापार कराराचं निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे.